कलर मारून परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीला टोळक्याने केली अमानुष मारहाण। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथे कलर काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्याच गावातील आणि भावकीतील लोकांनी रस्त्यात अडवून अमानुष मारहाण केली आहे। मारहाण काल करण्यात आलेली असून हे टवाळखोर रस्ते धिंगाणा करत होते आणि ही जखमी व्यक्ती विनोद चव्हाण कामावरून घरी येत असताना त्याची गाडी अडवून विनाकारण त्याला मारहाण केली असून लाकडी दांडक्याने दगडाने त्याला आणि त्याच्या पत्नीला सुद्धा मारहाण केली आहे। यामध्ये जखमी विनोद चव्हाण हा जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार घेत असून त्याच्या डोक्याला पाठीला जबर मारहाण झालेली आहे। या प्रकरणी त्यांनी टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली असता अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई टेंभुर्णी पोलिसांकडून करण्यात आलेली नाही। या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय लहाने यांना मिळताच त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेत जिल्हा रुग्णालय गाठत जखमीची विचारपूस केली असून मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। मला सांगा काय झालं तुमच्या परिवाराला मारले कोणी मारले? हे कामावरून येत होते आणि त्याच्यानंतर ते गावामधले ते ऍक्शन करत जाय, जे सोंग वाजताय ना तसं धांडे घेऊ, कोणाच्या हातामध्ये धांडे कोणी दपडे घ्यायचाय ते वाजवत जाय। मग हे कामावरून आले, यांच्या गाडीला हारणच नव्हती। मग हे जास्त हाबरीशानं गाडी केली की आता बाजूला होते म्हणून ते एकही बाजूला झालं नाही। मग याच्यानंतर एक जण उठला आणि यांच्या गालामध्ये चापट मारली। चापट मारल्यानंतर मग हे म्हणे करे मला कसं काय मारली तुम्ही चापट? मग असं म्हणतात सगळे सुटले म्हणे अरे हा ना म्हणे याला आता सगळेच जण। मग मी पळत जायला लागले, म्हणलं काय चाललं पाहते तर त्यांनी मला बी धडकन लोटून दिलं। मग नाकाचा घोळा फुटला, पूर्ण नाकातून तोंडातून रक्त यायला लागलं। मग असं पाहून येतं घाय भरून गेले, आता कसं करावं? तर एकाने कुऱ्हाड टाकली लग म्हणे आता तरी हा चेक करून पडन, तर लगे खांब्याजवळ पडल्यानंतर सगळे पळून गेले। त्याच्यानंतर मग सासरे पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना सांगायला लागलो तर ते म्हणजे तुम्ही जा दवाखाना करा, नंतर बघू मग दवाखान्याची रिपोर्ट आल्यावर असं सांगितलं सर। नाही सर, ते भांबून आम्ही घाबरून जायला होतो, मार पाहून रक्त भांबळ होईल होते। हे मग जालन्यात आल्यापासून 3 दिवस झाले कोणी पाहायला सुद्धा नाही आलं आम्हाला की काय झालं, किती मारलं, कोणीच नाहीये। ज्योती विनोद चव्हाण। जिल्हा रुग्णालयात आज भेट दिली, काय काय प्रकार? आज आम्ही पोलीस प्रशासकाच्या भोंगळ्या कारभाराचा निषेध करतो। सर्वप्रथम आज आम्ही घाटी रुग्णालयामध्ये आलो होतो, जिल्हा रुग्णालय घाटी। इथं आलो असताना आम्हाला इथं एका पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी या ठिकाणी कॉल केला होता। हनुमानखेडा म्हणून जाफराबाद तालुक्यामधला हनुमानखेडा म्हणून एक गाव आहे आणि ते याच्या हद्दीमध्ये येत आहे टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या। तिथं भारती म्हणून PI आहे। आम्ही त्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो, कारण की 3 दिवस उलटून गेले, अद्यापही त्यांनी कोणता या घटना घडली त्या घटनेचा कोणता निकाल लावला नाही। एक पीडित कुटुंब, एक हातावर काम करणारा रोजमजुरीला जाणारा माणूस आणि गावामध्ये काही नंगानाच करत होते लोक। गावामध्ये पाडव्याच्या एक दिवस अगोदर एन्जॉय करत असताना रस्त्यात ते उभे होते। हे कामावून घरी जात असताना याला रस्त्यात अडून याला त्या ठिकाणी बेरहम त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे। त्याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि इथल्या SP साहेबाला सुद्धा आम्ही आता कॉल केला होता आणि आता भारती साहेबाशी आम्ही संपर्क करत आहे की बाबा ह्या जिल्ह्यामध्ये चाललंय काय नेमकं। वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे प्रकार घडत आहे आणि टेंभुर्णी जाफराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी असे प्रकार घडत आहे। कुठं लेडीजला मारहाण होती, कुठं महिला तिथं सुरक्षित नाही, तर त्यानंतर असं झालं या कुटुंबावर आता एवढा मोठा हल्ला चढवला एका माणसावर। त्याच्या बायकोला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली, त्याचे लहान लहान लेकरं सुद्धा ते रडत होते। अक्षरशः आमचे सुद्धा त्या ठिकाणी डोळे भरून आले, कारण अशी घटना कोणासोबत होऊ नये। आम्ही इथल्या SP साहेबाला या ठिकाणी ठामपणे सांगत आहे की साहेब या ठिकाणावर नेमकं चाललंय काय। आमचा तुमच्यावर SP साहेबावर चांगला विश्वास आहे, चांगला SP काम करणारा माणूस आहे, पण असे वेगळ्या ठिकाणावर फक्त हे पोलीस प्रशासकाचे लोक खाली वाळवाल्याकडून हप्ता घेतात, त्याच्यानंतर लॉटरीवाल्याकडून हप्ता घेतात, मटकावाल्याकडून हप्ते घेतात, फक्त असाच कारभार चालू आहे। आणि भांडणं या लोकांच्या खून खराब होतात, जेव्हा मर्डर होईल तेव्हा तिकडे जाऊन त्याचा तपास चालतोय का? ही घटना खूप गंभीर आहे। त्या कुटुंबावर हल्ला चढवलेला आहे, त्या कुटुंबाची चौकशी करून त्याच्यावर जो बी कोणी पुढचे आरोपी आहे त्यांना ताबडतोब अटक करावा आणि त्याच्यावर 3 दाखल करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे।